तर परभणीनंतर आता आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक देण्यात आली आहे। जालन्याहून परभणीकडे जाणाऱ्या सगळ्या बसेस रद्द करण्यात आल्यात। परभणीतील तोडफोडीनंतर आता मंठा शहरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत। तर संघटनांना शांतता पाळण्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलंय। निषेधार्थ आज मंठा शहरात आंबेडकरी संघटनेकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि कडकडीत बंद पाळण्याचं देखील आवाहन या संघटनेने नागरिकांना केलेलं आहे। याचा थेट परिणाम आता बस वाहतुकीवर देखील झालेला आहे। सध्या मी मंठा शहरातील बस स्थानकात आहे। आपण जर बघितलं तर जालन्याकडून मंठा जिंतूर मार्गे ज्या बस परभणीला जात होत्या त्या पूर्णतः रद्द झालेल्या आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रवासी आहेत ताटकळत बसलेले, तासन तास गेल्या 2 ते 3 तासापासून हे प्रवासी या शहरात या ठिकाणी ताटकळत बसलेले आहे। आज साधारणपणे किती फेऱ्या रद्द होऊ शकतील? कालच्या जवळजवळ 90 फेऱ्या रद्द झाल्या जिंतूर परभणी जाणाऱ्या। आजच्या अंदाजे किती फेऱ्या रद्द होईल? अंदाजे तेवढ्याच कालच्या एवढ्याच रद्द होते। जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा पोलीस प्रशासनाने शांत राहण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। रामनाथ राखणे, TVN मराठी, मंठा, जालना।